कसं मस्त वाटते मी सोबत एकत्र बसून नाश्ता करायला. आणि आता सगळं आलबिल झालं एकदम छान. माझ्या मनामध्ये एक विचार येऊन राहिला. काय? गुरु हॉस्पिटलमध्ये होता का नाही तेव्हा मी बोलले होते का नाही बाबा आपण जरा सगळं काही चांगलं आलबेल झालं की मग एक सत्यनारायणाची पूजा घालूया बा. कसं वाटते? आणि आता तुम्हाला दोघांनाही वेळ आहे तर मग म्हटलं घालूया एक पूजा नाही का. म्हणजे फार काही नाही बरं का पण आपल्या जवळच्याच सगळ्या माणसाईना बोलवूया. का घालूया की. मी कधी नाही म्हणतो. कधी करायची पूजा? नाना नानी आणि महाजनी काका ट्रिपला जाण्याच्या आधी करूया का? म्हणजे कसं घरचंच मिळून मिळेल ना जेवायला. हाव ना. हा नाही ते ठीक आहे सुनबाई, पण आधी दिवस कसा आहे ते बघ आणि गुरुजींना विचारा. मग काय उगाच तारीख पुढे मागे व्हायला नको ना. मी कॅलेंडर आणते. आधी बस बस कॅलेंडर हे घे. माझ्या जो ऍप आहे ना याच्यात बघ कुठला शुभ दिवस आहे. आता हे पूजेचं काय नवीन काढलं यांनी? घरात सगळं यांच्या मर्जीनं चालतं आणि तसंच चालवावं लागणार आहे गुरुनाथ. माझ्या मनात तर बाई किती दिवसांपासून होते सत्यनारायणाची पूजा घालूया नाही का. बरं असते. आणि आज एकदम हो मला जाणीव झाली ना आणि बोलून दाखवलं तर पहा बरं पटकन हो म्हटलं ना गुरु. बोला फुलाला गाठ पडली नाही. नाहीतर का बरं तुला फार काम असते ना या मिटिंगा त्या मिटिंगा नको नको ती कारण बाई. आता बरं झालं. आई हा? आई उद्याचाच दिवस आहे. उद्या घालूया का पूजा? ऐ उद्या अरे वा हरकत काय. तसंही सत्यनारायणाच्या पूजेला विशेष काही लागत नाही. सुनबाई मी आजच जातो मार्केटला आणि फुलं तुळशीपत्र काय हवं सगळं घेऊन येतो आणि बाकी सगळी तयारी तुम्ही बघा. काय बाई पाय 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 बरं नुसतं पूजेचं नाव काढलं आणि एवढा असा संचारला अगदी मनामध्ये उत्साह. तर असायलाच हवा ना. सत्यनारायणाच्या पूजेला प्रत्येकाचा हातभार लागायला हवा की नाही. हा कुणाला जेवायला बोलवायचं ते तुम्ही ठरवा. कुणाला संध्याकाळी तीर्थप्रसादाला बोलवायचं ते बघा. हो नाही आता म्हणजे नाना नानी महाजनी काका काकू रेवती गुप्ते भाऊ सगळेजण सकाळी जेवायला असतीलच. हो ना बाकीच्यांना आपण संध्याकाळी तीर्थप्रसादाला बोलवूया. हा चालते. आणि गुरुनाथच्या ऑफिसातल्या लोकांना संध्याकाळी बोलवायचं बरं का. अरे हा ऑफिस मधले? आता ऑफिस मधले कशाला उभे? हीच नाराज होतील ना. का का नको. अरे रोजची माणसं तुझी कामाची आणि त्यांना का बोलवायला नको तीर्थप्रसादाला. ऑफिस मधल्यांना नका बोलू. माझं ऐका उगीच गर्दी होईल. अरे होऊ दे ना गर्दी. काय फरक पडणार एका दिवसानं. कसं आहे माणसं आली की बरं वाटतं. आणि सगळी जीवाला जीव लावणारी माणसं आहे तुझी यायला हवी. राधिका तू एक काम कर ना कागद आणि पेन्सिल घे ना आणि लिस्ट करून टाक ना पटापट. हो तू पण अरे ही तर अजिबात डोक्यात आलं की येते नाही येते खाता खाता कर लिस्ट. हो अरे बाप रे यांनी तर मोठा घाट घालायचं ठरवलंय. आणि बिल्डिंग मधल्या पण लोकांना बोलव बरं पूजेला. हो बिल्डिंग मधले सगळे? आज माहिती गुरु आम्ही इथं आलो ना तेव्हापासून माई पण खूप लोकांची मैत्री झाली. म्हणजे खाली जाते ना मी फिरायला झाल्या आपल्या 4-5 बायका मैत्रिणी. काही ना नाही बोलवलं तर मग नाराज होतील ना बाबा. श्रेयसला बोलवायचं तर मग शन्याला पण. तिचं काय? हा राधिका तिचं काय? हे बघ मी तुम्हाला सांगून ठेवतो प्लीज. तुम्ही बाकी वाटेल त्यांना बोलवा पण शनायाचं नाव माझ्या समोर काढायचं नाही. ओके? काय रे तिचं नावही तुला ऐकायचं नाही. मग तू तिला परत आपल्या ऑफिसमध्ये नोकरीवर का ठेवलं. बाबा हो झालाय ना आपला हा विषय. ही सगळी त्या पानवलकरांची कृपा आहे. माणुसकी म्हणून आणि त्या ऑफिसचा मी बॉस आहे म्हणून मला करावं लागतं हे सगळं. बरं
ते सगळं सोडा. हे बघा, मी तुम्हाला परत एकदा सांगून ठेवतो, तुम्ही बाकी वाटेल त्याला बोलवा. शनायाला बोलवायचं काहीही काम नाहीये. तिचं नाव माझ्यासमोर घ्यायचं सुद्धा नाही. फायनल. राधिका, सॉक्स कुठे आहेत माझे? आत आहे. देते. बस. अरे चहा तर घेऊन जा गुरु. अरे अरे नाही ना बोलवणार तिला. झालं ना. बाय बरं नाराज झाला ना. हो. ते नाव काढलं तरी पाणी जळते. हा आता बरं आहे ना. शनायाचं नाव घेणे त्याला आवडत नाही. तसंही ती सावली या घरावर पडायला नको. तसं नाही बाबा, आता ऑफिसमध्ये सगळ्यांना आमंत्रण देणार, ती असतेच ना तिथे. तो नाही म्हणतोय ना, मग तू का विषय काढतेस? अरे घरातून गेलेली पिढा परत आणायची का तुला घरात? बरं बाबा. सॉरी. आईला आणि राधिकाला रोज काहीतरी सुचत असतं, रोज नवीन काहीतरी संकट. तर काय गरज आहे पूजेची, सत्यनारायणाच्या? सगळं बरं चाललंय ना. राधिका सगळ्या ऑफिस मधल्या लोकांना फोन करणार, या आमच्या घरी पूजेला, या आमच्या घरी पूजेला. शनायालाही कळणार घरी पूजा आहे. काय इश्यू होणार यार. असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून शनायाला कळताच कामा नाही की घरी पूजा आहे. काय करूया? खेडीला फोन करू का? नाही, पण त्याची अजून सकाळी झाली नसेल. हा, ईशा. हॅलो. हा, हॅलो. हा गॅरी बोला. हा, ईशा, ऐक, जरा काम होतं. हो ऑफकोर्स, त्याशिवाय तुम्ही फोन करणारच नाही. ऐकशील का? सांगा काय काम आहे. उद्या आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. ओ वाव, तुम्ही मला इन्व्हाइट करायला फोन केलाय. हो, ये ना. तीर्थप्रसाद वाटायलाच बसवता तो तुला. जरा गांभीर्य समज ना तू. राधिका ऑफिस मधल्या सगळ्यांना बोलवते घरी. ओ शिट, मग सनायाचं काय? तेच तर, त्याच्यासाठी फोन केलाय तुला. काय करायचं? हा, तुम्ही तिला सांगा की आज राधिका आंटी घरी आली पूजेसाठी. नाही ग, दुसरं काहीतरी सुचव. असं नाही जमत. तू एक काम कर ना, शनायाला घेऊन कुठेतरी 2 दिवस निघून जा ना बाहेर. म्हणजे लोणावळा, खंडाळा असं कुठेतरी निघून जा आणि मजा करा तुम्ही दोघे. वाव, खूप मस्त आयडिया आहे. हा, तर तू शनायाला पटव आणि तिला घेऊन जा. ओके? हो हो, डोंट वरी. फक्त आमची राहायची सोय 5 स्टार मध्ये करा. 5 स्टार करतो ना मॅडम. अजून काही मॅडम? ठीक आहे बाई, चल सगळं करतो, पण तू प्लीज तिला घेऊन जा. ओके? हा, आणि तिला पूजेचं काही सांगू नकोस, कळलं? नाही, डोंट वरी, मी काही नाही सांगणार. मी तिला करते कमी. हा, चल. बाय बाय. ईशा जरा जास्तच ब्लॅकमेल करायला लागली. ठीक आहे, शनायापासून इच्छा तरी सुटेल. शनाया तयार होईल ना?